उन्हाळ्यामध्ये स्वयंपाकघरात उभं राहायला खूप कंटाळा येतो. एवढं गरम होतं की झटपट काहीतरी करावं आणि बाहेर यावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं. तर पहा, ही अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी टिफिनसाठीची गवार मी आज तुमच्यासोबत शेअर करते. अतिशय सोपी रेसिपी आहे. कदाचित या पद्धतीने तुम्ही करत असाल, पण हे मसाले वापरून करता का ते कमेंट करून कळवा. पहा, आपल्याला सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण घालायचं आहे. लसूण मी ठेचून घेतलेला आहे इथे. त्यानंतरनं लगेचच मी इथे कांदा घालून घेतला आहे. तेल छान गरम झाल्यानंतरनंच मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की मग जिरं घालायचं. लसूण घालून लगेचच मग आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आता मीडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचा आहे. पहा, खूप जास्त असा डार्क रंगावरती भाजायचा नाही आहे. असा कांदा हलकासा मऊ झाला ना की लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. आजची ही रेसिपी अगदी 3 मिनिटात तयार होणारी आहे. खरं तर व्हिडिओ 3 मिनिटात शूट झाला आहे, पण ही भाजी शिजायला कमीत कमी 7 मिनिटं तरी लागतात. पहा, टोमॅटो घातला. टोमॅटो थोडासा लवकर मऊ व्हावा यासाठी अगदी थोडंसं मीठ घातलं आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं. टोमॅटो आपण 1 मिनिटभर परतवून घेऊया. पहा, लगेचच टोमॅटो मऊ होतो. आता टोमॅटोसुद्धा छान असा शिजला गेलेला आहे. यामध्ये आता बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. सगळ्यात आधी रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घातली अर्धा चमचा. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचे. मी इथे अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा घातलं. थोडीशी हळद घालूया आणि मी यामध्ये मॅगी मसाला घालणार आहे. मॅगी मसाल्यामुळे सुद्धा खूप छान होते ही गवारीची भाजी. मी याची ॲड करत नाही आहे, पण बहुतेक भाज्यांना मी मॅगी मसाला वापरते, ज्यामुळे भाजीची चव खरंच खूप छान येते. तर मी इथे अर्धा चमचा मॅगी मसाला घातला. तुम्ही त्याऐवजी पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता. पावभाजी मसाला घालूनसुद्धा ही गवारीची भाजी छान लागते. पहा, मसाले 1 मिनिटभर तेलावरती बारीक गॅसवर परतून घेतले. त्यानंतरनं धुवून ठेवलेली गवार यामध्ये घातली. पहा, गवारीची मागची पुढची जी देठाकडची बाजू आहे ती काढून टाकायची आणि अशा पद्धतीने गवार निवडून घ्यायची. जर जाड गवार असेल, निबार असेल तर त्याच्या शिरा काढायच्या. मी इथे कवळी गवार घेतली आहे. कवळ्या गवारीला शिरा नसतात. 1 मिनिटभर ही गवार परतवून घेतली. त्यानंतरनं अर्धा पेला यामध्ये पाणी घातलं, म्हणजे मग गवार व्यवस्थित शिजेल आणि अशी निबरट वगैरे राहणार नाही. तर पहा, पाणी घातल्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटासाठी ही गवार शिजून देऊया. आता तुम्हीसुद्धा बऱ्याचदा या पद्धतीने ही गवार करत असाल. जर करत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. काही जण यामध्ये कांदा टोमॅटो न घालता गवार करतात किंवा काही जण शेंगदाण्याच्या कुटातली करतात. एकदा या पद्धतीने करा. जे करत नसतील त्यांच्यासाठी खरंच अप्रतिम होते. पहा, 2 ते 3 मिनटं मी इथे झाकण ठेवून ही गवार शिजवून घेतली. गवार अजून मला थोडी कच्ची वाटते आहे आणि यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आहे. बारीक गॅसवरच अजून झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनटं ही गवार शिजवून घेते आहे. तर पाहू शकता तुम्ही यातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपली गवारसुद्धा मस्त शिजलेली आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, अगदी सहज याचे 2 तुकडे होतात आहे, म्हणजे गवार अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे. तर आता आपण ही छान मिक्स करूया. गवार छान शिजवून घ्यायची, म्हणजे मग ती खायलासुद्धा चांगली लागते. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया कट केलेली आणि हे मिक्स करून घेऊया. पहा, टिफिनसाठीची झटपट भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्कीच कळवा. बाय.